जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याने दौंड तालुक्यातील वरवंडकरांचा पाहुणचार घेतला। त्यानंतर आज बारामती तालुक्यातील गवळ्याची उंडवडीकडे मुक्कामासाठी प्रस्थान झालं। दिंडी सोहळ्यानं पुणे सोलापूर महामार्गावरील प्रवास संपवून नागमोडी वळणावळणाचा रोटी घाट जो आहे तो पार केलाय। टाळ मृदुंगाच्या साथीनं हरिनामाच्या जयघोषात सहज ही वाट जो आहे ती पार करण्यात आली। हा घाट पार करण्यासाठी रोटी गावच्या 5 बैल जोड्यांनी देखील परंपरेप्रमाणे पालखी रथाला साथ दिली आहे। जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा रोटी घाटामध्ये दाखल झालेला आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता। हा पालखी सोहळा रोटी घाटामधून नागमोडी वळण पार करत पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होत आहे। वरवंड येथील मुक्काम आटपून हा पालखी सोहळा सकाळी पंढरपूरकडे मार्गस्थ झाला। याच मार्गावर अवघड असा रोटी घाट देखील लागतो। या रोटी घाटातून या पालखीचा रथ सहजासहजी वर जावा यासाठी या रथाला एक्स्ट्रा अशा बैलगाड्या देखील जोडण्यात आलेल्या आहेत। याच नागमोडी वळण पार करत हा पालखी सोहळा घाटातून मार्गस्थ होत आहे आणि या घाट माथ्यावर गेल्यानंतर महाआरती होणार आहे। महाआरती झाल्यानंतर हा पालखी सोहळा बारामती तालुक्यात दाखल होणार असून या पालखीचा मुक्काम आज बारामती तालुक्यातील उंडवडी येथे हा पालखी सोहळा मुक्कामासाठी विसावणार आहे। मंगेश केसरी, साम टीव्ही न्यूज, रोटी, दौंड। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।